मेरे सामने जा रही है एक लाल परी, जिससे हम बचपन में जाया करते थे। पप्पा चला तिला ओव्हरटेक करा, मला दाखवायची आहे लाल परी। आय वॉन्ट टू शो लाल परी। त्याने सकाळ सकाळी आमच्या दिवसाची सुरुवात पाऊस पाडून केलेली आहे, जे की मला नाही आवडत। मला फिरायला जाताना उन्हाचं वातावरण आवडतं आणि ह्याने पावसाने सुरुवात केली आहे, जबकि आता उन्हाळा चालू आहे, ह्याचा सीझन पण नाहीये। देखो कितना सुंदर दिख रहा है ये रस्ता, पण हवेचा आवाज एवढा येतोय ना तर मग असू द्या ना। तर आम्ही थांबलोय कारण की पप्पांना पाणी द्यायचंय आणि आम्ही रस्त्याच्या मध्ये थांबलोय। मला गाव खूप आवडतं म्हणून मी चालले गावाला आणि मी गावाला जाणार आहे, फिरणार आहे, फिरणार आहे, मजा करणार आहे, काहीच मजा नाही करणार आहे। धान्य आणायचंय, सो धान्य वाहणार आहे। पण मला छान वाटतंय, मी गावाला झाली खूप दिवसांनंतर, कारण की मला आवडतं गावाला जायला। आहोत कात्रज डेअरी, कारण की आम्हाला गावाला जाताना हा आमचा एक स्टॉप आहे जिथे आम्ही थांबतो आणि कात्रजची लस्सी पितो। त्यांना पप्पा मला बोललेले मी नाही थांबणार, पण मी त्यांना थांबवलं आणि मी आता त्यांच्याकडून लस्सी घेणार आहे। अशी आहे मी एकदम हुशार। पप्पा मला एक लस्सी। हो पापा लस्सी लेके आ रहे हैं। ऍडव्हर्टाइजमेंट, कात्रज लस्सी पिओ पिलाओ। पप्पा स्ट्रगल करतायत स्ट्रॉंग मध्ये काय ना, मला एअर सोडायची नाही त्याच्यामध्ये। मी टाकलेली आहे एकदम परफेक्ट, अजिबात एअर जाणार नाही। माझी पण नाही गेली बघा, सांगा टेस्ट करा कशी लागते। खूप छान। टेस्ट करायच्या आधीच मी नेहमी पितो त्यामुळे मला माहिती। तरी पण आवरा पटकन आणि चला फास्ट। बघा आता हे बघा यांचं आवरणं, आधी ते घाला, मग ह्यांचं हेल्मेट घाला, मग चष्मा घाला हे बघा चष्मा, आता चष्मा घालणार। हा गाडी हो मीच येणार आहे। आम्ही आता पोहोचलेलो आहोत मामा आणि गाडी चालवून माझे खूप डेंजर पाय दुखतायत, कारण की मी खूप जास्त गाडी चालवली। वेट आम्ही आलो आता मामाच्या इथे आणि ते बघा ते आहे गोटी आंब्याचं झाड आणि त्या रोडच्या तिथपर्यंत आहे आजीबाबांची शेती आणि अजून 2 जागे आणि हे आहे घर मामाचं। आणि माझे पप्पा घराच्या आजूबाजूला हिंडतायत, कुठे हिंडतायत माहित नाही, इथेच फिरतात घराच्या मागे। आणि त्या घराच्या मागे यांनी झाडं लावली आहेत। हे आहे पपईचं, हे आहे जास्वंदाचं, ते आहे केळीचं, ते आहे कढीपत्ता, पुदिना, इथे अजून एक आहे पपईचं आणि एवढीच झाडं लावलेली दिसतात इथे, म्हणजे एवढीच उगली ते। आणि आम्ही बसला रे, मला आत्ता दिला होता आंबा खायला फ्रेश आम्ही आधी राहायचो खाली, आम्ही आधी खाली राहायचो, तर इकडे खूप सारे आंब्याचे झाड आहेत। त्या आंब्यांची तिने आमच्याकडे नॅचरल आंबे, हापूस आहे, केसर आहे, अजून कोणतं आहे का गोटी दाखवलं मी, कोणता हा राजापुरी। तर हापूस खाल्ला आम्ही, आमचा नॅचरल झाडाचा खाल्ला। आणि आता आम्हाला जायचंय ओतूरला, पुढे इथे मी फॅन पडतीये त्याच्यामुळे मी सनस्क्रीन घेऊन आली आणि मी सनस्क्रीन यूज करते आहे। आणि वरती गेल्यावरती तेवढा सही व्ह्यू दिसतो ना भाई साफ, संध्याकाळचा म्हणा किंवा रात्रीचा, खूप मस्त। हा तिकडून बाबा येतात आमचे, दिसते का तुम्हाला? हे बघा आले, अजून पण सायकल वरती ते फिरतात भाई, एनर्जी त्यांची डेंजर आहे। 75 क्रॉस, हा ऑलमोस्ट 77 प्लस आहेत ते बघा। उडवतील मला बाबा
अय्या बाबांनी दाढी बिडी काही केली नाही बाबा. काय काळे काळे माझे बाबा लय लाजतात. मर्सिडीज माझे बाबा लय लाजतात व्हिडिओला. त्यांना बिलकुल आवडत नाही. हे बाबा ओ बाबा हाय करा. मी काय आणलंय खिशातून. काय बाबा ते गवार मग कसली शेंगे शेवग्याच्या शेंगा बाबा गवार आहे ती. गव्हाण आहे मला कळली ती गवार. तुम्ही शेवा माझी काय सेवा करताय. नारळाचं पाणी मारताय याला सेवा नाही म्हणती, मर्डर करणं म्हणतात. बाबांना ऍक्च्युली मोबाईलचा खूप राग आहे. मोबाईलचा नाही राग, बाबांना आवडत नाही त्यांना कॅमेऱ्यात घेतलेलं. तर बाबा माझ्यासाठी नारळाचं पाणी काढत. काय पिस्ता ही गवार आहे. हा आणि तिला कापून खातात, कोणी देवी करून खातात. गव्हाचा कापून नाही तोडतात गवार, एवढं पण नाही माहिती. नो, कलियुगातल्या लोकांना माहितीच नाही का हे तोडून खातात, त्यामुळे त्यांना कापूनच खायची सवय असते. तर बाबांनी ते नारळ पाणी काढलेले म्हणा. अरे ह्याच्यात मलाई तयार झाली तर खूपच जास्त गोड आहे. पण बाप्पा आता त्या नारळातली मलाई काढणार आहे, कारण की त्याच्यात खूप सारी मलाई साठली. दगड फुटल नाही फुटणार आहे. दोन घाव एक तुकडे. पप्पा आता मला येते खाली लागली तर कशी होईल. इथं कोपऱ्यावर ठेवा, इथं कोपऱ्यावर ठेवा. ते निघलेली आहे नारळाची मलाई. बघा किती सुंदर आहे, सुंदर सुंदर. किती रबड झाले ते. पप्पांचा जवळ कसा टाइमपास चाललाय. माझं कधीच खाऊन झालंय आणि यांचा टाइमपास चाललाय. याला म्हणतात अक्कल केली आणि वाया गेली. अक्कल कोण करतं. पण गडबड बसले ते टाकू मी चाललोय धन्या न्यायला. हो लय गरम आहे. हे आहे माझ्या पप्पांचं गाव. ॲक्च्युली हे नाही पप्पांचं गाव, पप्पांचं गाव दुसरं आहे. आय मीन धोलवड्याच्या शेजारचं गाव. पण पप्पांनी त्यांनी लग्न झाल्यानंतर इथे ओतूरला घर बांधलं होतं. सो आम्ही इथे राहतो आणि धोलवडमध्ये आहे आमची शेती. लॉकडाऊनमध्ये आम्ही लिटरली 2 महिने इथे काढलेले आहेत. 2 महिने आम्ही इथे होतो गावाला. 1 महिना आय थिंक मामाच्या इथे होतो. 15 दिवस दीदीच्या मैत्रिणीच्या इकडे होतं. म्हणजे लॉकडाऊनमध्ये एवढे दिवस आम्ही इथे काढलेत एकत्र. दीदी आणि मी नुसतं फिरत होतो, वही फिरत होतो. माझे पप्पा स्पॉटेड कशी मिळत. आणि चिक्कूचं झाड, हे सोनचाफ्याचं झाड, आणि हा कडीपत्ता केवढा मोठा झालाय. हे आहे मोगरा. तर आता आमचं इथे सगळं भरून झालेलं आहे आणि आता आम्हाला हे सगळं घेऊन मामाच्या इथे ठेवायचं आहे, जेणेकरून मामा येताना घेऊन येईल. आणि आता मावशी येते, तिची गाडी घेऊन स्कूटी. मामी स्कूटीवरती अर्ध सामान नेणार आहे, अर्धा आम्ही पप्पांच्या गाडीवर नेणार आहे आणि फायनली जाणार आहे. आणि आत्ता वाजलेत 1:30. आम्ही आलो होतो 12 वाजता. सो 1.5 तासात आमचं हे सगळं झालेलं आहे. आणि एवढा जास्त कंटाळा आलाय, त्यात एवढी गरमी आहे नवी गावाला, खतरनाक लेवल. आता जाऊ पिटकन, बोर झाले कसं. तर हा आहे आमच्या इथला शिवराजी इकडे. आणि लॉकडाऊनमध्ये हा इथे बस, ह्याच्या बस. लॉकडाऊनमध्ये हा 1 वर्षाचा होता, एवढूसा. ह्याला आम्ही खेळवायचो आणि आता किती मोठं झालंय. तुझं नाव काय आहे? शिवराज. आणि तुला आता एक छोटा भाऊ आहे ना? पूर्ण नाव सांगायचं. शिवराज भूषण तांबे. आणि हा एवढा छोटा होता, आता एवढा मोठा झाला. कुठे पण कुठं हा आणि तू आता कुठे चाललेला? दुकानावर. कुठे दुकान तुझं? हा एवढं लांब चालत जाणार? ऊन नाही लागत का तुला? आता गेला पप्पा, एवढा वेळ ऊन होता. आणि एकट्याला जायला भीती नाही वाटत का तुला?
काय बरं इथं समोर जायचं तिथं रस्त्याला आणि मोठा झालाय तो ते तर आहेच आहे, खूप मोठा झालाय. आता एवढं एवढं सतत होतं. आधी गेली कामावर आणि तुमचं बाय केवढं आहे रे? छोटा, किती छोटा आहे तो? चालतो ना आता चालतो? ना नाही चालत. चालतो ना वाहन. चालतो पण मोठा नाही झाला. मोठा नाही झाला चालतो आणि तू का बरं एवढं लाजतोय रे? बऱ्याच दिवसांनी भेटले ना तो ऐकतच नसणार आहे मला. पुढं मावशी चाललेली आहे, मावशी आणि हे माझे पप्पा आणि हे मध्ये धान्य घेऊन आम्ही चाललोय. आहे आमचं सुंदर असं ओझरची कमांड एंट्री आणि इथून पुढे गेलं की आहे माझ्या मामाचं गाव. है हमारे इधर का नजारा. उधर दो लोग खेत में काम कर रहे हैं. अरे बघा हे असं वातावरण दिसतं आमच्या टेरेसवरून बाप्पा. आणि इथे ह्याचं गॅप घेतलं मी. असं काहीसं दिसतं टेरेसवरून सगळं, म्हणजे जेवढं लांब लांबवर नजर जाईल तेवढ्या लांब लांबवर फक्त शेतीच शेती आहे. आणि तिथे 2 किसान शेतात काम करतायत. एवढं सुंदर असं वातावरण झालंय. ऍक्च्युली खूप मस्त वारे येते इथे. छान वाटतंय. हा ते बघा ते डग हा दाखवले हा पप्पा. तर खूप मस्त असं वाटतं इथे, एकदम थंड थंड हवा. ऍक्च्युली सगळे एकत्र आल्यावरती टाइम स्पेंड करण्यासाठी हा मस्त अशी खूप मस्त जागा आहे ही. हे बघा हा असा टेरेस आहे आमचा. बाबा पण एन्जॉय करतायत आणि पाऊस थोडा थोडा येतोय. ऍक्च्युली माझ्या अंगावर थोडं थोडं पाणी पडतंय. हे बघा ये कितना सही सीन दिख रहा है, क्या सही वातावरण है. दॅट्स वाय की मला गाव आवडतं त्याच कारणामुळे, कारण की खूप सुंदर असं दिसतं. इथून सगळं दिसतं ऑलमोस्ट. हे रस्ता इकडे पण तुम्ही जेवढा लांब लांबवर बघशाल तेवढा लांब लांबवरती शेतीच शेती आहे. ऍक्च्युली मला पण माहित नव्हतं की आमच्या इकडे शेती जास्त आहे, कारण की आता इथे आम्ही शेती घर बांधलंय ना तर दिसून येते की भाई जेवढ्या लांबवर बघू तेवढ्या लांबवर फक्त शेतीच शेती. जितने दूर तक नजर जा सकती है उतने दूर तक सिर्फ शेती ही शेती है, यानी खेती ही खेती है. आणि हे जे वातावरण आहे ते ऍक्च्युली मला खूप जास्त आवडते. मला पावसाळा नाही आवडत, कधी कधीच आवडतो. छान आहे हे ऊस इथं किती मस्त पैकी असं फिरतोय. खूप सुंदर वाटतंय ते ऍक्च्युली बघायला. आणि मी हे काळं घातलंय, मी असं घातलेली येतात काळी कपडे, तर माझे बाबा मला म्हणतात काळी माऊ, त्याची काळी माणसं होते. बाबा मी काय आहे? पाऊस पडतोय संस्कृती. कुठं ते बघ तिकडे पाऊस पडतोय कसं दिसतंय. तो पाऊस पडतोय. हे कसं दिसतंय. कोसळत्या धारा ते गाणला ना. कसा पाऊस पडतोय, किती जोरदार तिथे पाऊस होतोय. एवढं डेंजर डायरेक्ट काळं काळं झालंय. आणि इकडं पण एवढा धोधो पाऊस होता की तिकडचे डोंगर आत्ता दिसत होते ना, आता दिसत नाहीये. हे बघा डिफरन्स बघा भाई. इकडे काहीच पाऊस नाही, इथे किती पाऊस आहे. हे असं सगळं फक्त गावालाच बघायला भेटू शकतो. त्यासाठी आमच्या इथे पिंजरा बनवलेला वाघ पकडायला, पण वाघ काय आला नाही. वाघ गेला सगळ्यांना चुनाला. वाघासाठी ठेवलेलं, त्यात एक कोंबडी बिंबडी ठेवलेली बार एवढं त्याच्या स्वागतासाठी हे केलं, पण तो काही आलाच नाही बिचारा. सो काही ठेवलं ते घेऊन गेलं कोंबडी आणि त्यानेच कापून खाल्ली ती. आणि आम्ही आता आलोय वरती, म्हणजे जिथं आमचं आधी जुनं घर होतं शेती तिथं आलोय. आणि आमचं अख्खं बालपण तिथे गेलं. तेवढं मस्त आहे ना, मी तुम्हाला दाखवेल. आता ते फुल ओसाड जागा झाली. आधी ती खूप छान जागा होती. आम्ही अख्ख्या उन्हाच्या सुट्ट्या तिथे काढल्या. तुम्हाला दाखवते थांबा. वाट आहे आमच्या जुन्या घराकडे जायला, आणि त्याच्यामुळे आम्हाला लहानपणी खूप भीती वाटायची. आणि ही अशी असल्यामुळे ना पावसाळ्यात या वरच्या शेतातून खाली पाणी यायचं आणि इथे अख्खा गाळ जमा व्हायचा आणि आम्हाला चपला हातात घेऊन असं जावं लागायचं ह्या पाण्यातून. त्याच्यामुळेच ह्या कटकटीला वैतागून मामाने त्यांनी ठरवले की आपण खालच्या घरी घर बांधावे. सॉरी येऊ शडाप. आणि हे बघा, म्हणजे ॲक्च्युली विषय काय होता, इथे पण एक आजी बाबा राहायचे, म्हणजे मम्मीचे चुलते ते, तर ते पण गावात राहायला गेले ते. सो इथे कोणच नव्हतं, हे मावशीन ते एकटेच असायचे. सो असं ते भीती वाटायची यार की एवढ्या लांब
कसं राहणार आहे. हे शेती, चौकून शेती, माणसं नाही आहे नाही आहे तिथं कसं रस्त्याला घर आहे. एवढा आतमध्ये यायचं म्हणजे भीती वाटायची नाही का. हे बघा आता त्यांनी पण इथे शेती फक्त घरी ठेवले. अजी बाबा कसे आहेत? बाय नको हाय. हो मी मस्त, तुम्ही? इतकं सारं एक तर आवाज येतो यार, भीती वाटते. एवढं तिथे केळीची झाड आहेत आणि इथे 2 आंब्याची नारळाची झाड आहे. इथलं फणसाचं झाड कुठे गेलं दिसता? उकडून टाकल्या लोकांनी कंदूस. हे आहे चिकूचं झाड, ते आहे लिंबूचं झाड आणि हे आहे आंब्याचं झाड, हे आहे आंब्याचं झाड, तिथं अजून नारळाचं झाड आहे, ते बोरचं झाड आहे. ए बोर आहे. ओके फाईन, सागाचं झाड आहे. पण बोराचं झाड होतं, या लोकांनी उकडून काढलं. अंजीरचं पण झाड आहे. खूप सारे झाड आहेत. हे बघा काय आमच्या घराची अवस्था झाली. खूप सुंदर होतं आधी असं, आणि आता बघा त्याची काय अवस्था झाली असं. आणि एवढं सुंदर सजवून ठेवायचं. आणि ही आहे बाबांची दुसरी शेती, जिथे बाबांनी लावलाय फ्लावर. आणि हे बघा इथे पण लाईनीत किती झाड आहेत आंब्याची? 4 झाड. सारा आंबा आहे आमच्याकडे. असं काही नाही आहे की कोकणीच असावं लागतं आणि मग तुमच्याकडे आंबे असतील. नो ब्रो, हमारे पास भी आंबे है, समझे. और इधर अंदर हमारा घर इतना खराब हो चुका है ना, घर मतलब वो घर लग ही नहीं रहा है, इतना गंदा हो चुका है. आजी बाबांकडे कसं जायचं? आणि आता बघा इथून आम्ही आजी बाबांकडे जाणार आहे. आजी बाबा तिकडे शेतात काम करत आहे. बघा इथे आम्ही नळावर भांडे असायचं एवढ्या रात्रीचं वाघाच्या भीतीने पण. आणि हे असं आमचं इकडं होती चूल आणि बंब ज्याच्यात पाणी तापवलं जातं जुन्या काळात. अजूनही आमच्याकडे तीच प्रथा आहे. आणि इथे आहे खूप सारी आळू. हे बघा आळूचं वैशिष्ट्य, त्याच्यावरती पाणी असं दिसतं. हे बघा आमचे बाबा काम करते. बाबा हाय करा. मग तुमचे फ्लावर थोडी तोडवत येणार रे, येते की बाजूनी. बाबांचं तर शेतीवर एवढं प्रेम, मला म्हणे बाजूनी फ्लावर नको तुडवूस. नाही तुड कसे रडताय. अहो काढे ना, ऊस आहे ना, ऊसात जाऊ का? ही आहे माझी आजी, सकाळपासून गायब होती. कुठे गेलती का आजी तू? मी हा लग्नाला गेलती बाई. हाय कर इथं, हाय कर ना. तर हे इथं करतात खुरपणी शेताची. वगैरे सुंदर फ्लावर दिसते. पप्पांना पण सांगितलंय काय काढायचं उपास नाही. काय लोहळा, याला लोळा म्हणतात, म्हणजेच गवत आहे ऍक्च्युली. अच्छा नाही मरत काय? अयो मी ते चुकून अमृत ह्याच्यावर पडलं का काय है ना, अमृत झालं ते, हे झालं अमर झालं ते, का कधी मरणारच नाही. ही एक कार्टी उद्योगी काही काढती. हा सीता माईला वनवासात सोडलं का, हा ती गरोदर होती. हा आणि तो अंकुश तिला एकटाच झाला. हा आणि तिने काय केलं, त्याला असं पाण्यात झोपवलं, कुठेतरी गेली. हा आणि ते बाळ जसं काही नाहीसं झालं, अयो म्हणून त्या ऋषींनी ह्या लोळ्याचं बाळ तिला बनवून दिलं, म्हणून तो लव अंकुश. बाई असं पण आहे रे. आणि तो कुठं गेला अंकुश? हे पण काढून टाकायचे, काय ठेवायचं? चालेल लोकांचं काम करायचं, सांगा तर त्यांना. वरंब्याला ती काही घाण काढणार आहे थोडीच, आणि जास्त वरंबा राहणार. काय ते का माही? हे बघा ते काय काय लोक करतात. हे असलं काही काही इनोव्हेशन मला दिसतंय, जे की मला काही माहित नाही हे लोक काय करत आहेत. मी जरा बसते इथे बांधावर. इथे बसण्याची जरा पोझिशन वेगळी आहे. मी जरा चांगल्या पोझिशन मध्ये बसते. मी तशीच बसलेले ना, म्हणून मी चांगल्या उपासना बघा कशी ढेकळं टाकून झाकती असे खुशाल. काढे शेंगा नाही आले बुवा अजून. कशी बघितलं मी मग असं काय उपट आहे. लहानपणी आम्ही करायचो हे सगळं. एवढा मध्ये आता माझी नखं वाढली, मी नाही करणार. हो हे एक लय बेकार असतं बरं का, हे लय लांब वाढत. चाललोय घरी आणि खाणार आम्ही आळूच्या वड्या. आम्ही कधी बाहेरनं पाणी आणून खाल्लेल्याच नाहीये, कारण की अजीने इथे तिचं आळूचं शेती केलेली आहे. आळूची काय असते उपासना? काय असते वगैरे कडून आजी सांगते मोठाली घ्या बली. काय करायचं, घरी गेलं का त्यातले 9-10 पानं मोठी मोठी आजीला काढून ठेवायची, म्हणायचे सगळे असेच होते. पप्पांचा गप्पा.
किती सारी फ्रेश. आपण घेऊया आता आजी बाबांचा निरोप, कारण की आम्ही निघणार आहोत पुण्याला. आजी कर बाय. बाबा बाय बाय बाबा. ओ बाबा. फोन आला का बघायचं. बाबा फोनकडे बघतेच नाहीत. बाबा आमचे आहेत लाजवडचं झाड. बाबा बिलकुल बघते नाहीत फोनकडे. चला येतो. बाय बाय गेलं नाही, आजीला पण गेलंय बाय. आणि आता आपण निघणार आहोत घरी. घरी जाऊन ह्याचे डेट काढायचे आणि मग ते सगळं भरायचंय आणि मग पुण्याला निघायचं. हे आहे गणपतीचं मंदिर आणि आम्ही आताच दर्शन घेऊन आलो आहोत. आणि खूप छान इथे अशी दुकानं वगैरे आहेत आणि ऍक्च्युली खूप मस्त आहे वरचा. जस्ट लव्ह इट. इथं आलोय पाणीपुरी केला. ह्या पोरीला पाणीपुरी खायची. हिला ही चटकेल एक नंबरचे चटके शिवेला बघा. आणि इथं ओझर मंदिराच्या इथेच हे राम मंदिर म्हणून पण. मी गाडी चालवते. आता आम्ही आलोय पेट्रोल भरून ओझर वरून. आणि पप्पांच्या प्लॅन मध्ये चेंजेस झालेले आहेत. पप्पा बोलले आपण उद्या सकाळी निघूया, कारण की त्यांच्या मनातच होतं थांबणं. त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे की पाऊस आलाय, पाऊस पडणार असं तसं, त्याच्यामुळे सो आता आम्ही थांबणार आहे. मज्जा करणार आहे. आवडलं मी. तर आता आम्ही घरी आलोय पाणीपुरी वगैरे खाऊन आणि आम्ही निघालो. आम्ही निघेपर्यंत पाऊस नव्हता आणि आम्ही फक्त तिथून निघालो आणि असा पाऊस आला ना लगेच की बस. आणि मग आम्ही ठरवलं की नाही थांबायचं आता आपल्याला भिजायचं आहे पण घरी जायचं आहे. सो आम्ही भिजत काढणार घरी आलो. आता आवरून जरा फ्रेश झाले, बरं वाटतंय आणि खूप जास्त झोप येते मला, कारण की माझ्या दुपारी झोप झालेली नाही. सो आता जेवणार आहे. आजी आणि मी मिळून भाजतोय चपात्या. आजी चपात्या करते, मी भाजते. तरी पण आजी तिचं हाताचं टॅलेंट दाखवते. रात्रीचे वाजलेत 9 आणि हिला काय खेळायचंय बॅडमिंटन एवढ्या अंधाराचं. हे बघा इथे किती अंधार आहे. कुत्र पण इथं हिंडणार नाही आणि हिला बॅडमिंटन खेळायचंय. हुशार काढती नाही. इकडे लेट आली आहे बघा. ही टायमिंग आहे का हा बघा 9:30. इथं वाघ फिरतात आणि ही बाई खुशाल एवढे रात्रीचं लेट येते. हा आणि इथं ती पोरगी जीव टांगणीला लावून बसली बघा कशी रडते बघा, केवढी खुदून रडते आणि कुशाल लेट येते. करते लोग ये देखो किती वाजलेत रात्रीच्या मावशी 10. आणि काय करते तू? चहा पिते. चहा हे असे नमुने आहेत आमच्या घरात एक काय भलते शॉक धरलेत. दिनभर नाही मिला ना उनको. बाय जी, पिस्ता बाय.